आणि ही गोष्ट तुझ्या आई वडिलांना सुद्धा माहिती होती. त्या तिघांनी मिळून खरंच पोपट केला रे. म्हणजे फसवलं म्हणजे मला परत एकदा फसवलं. आधी मला माझ्याच घराबाहेर काढलं, माझ्यावर नको नको ते आरोप केले, माझं खोटं डेथ सर्टिफिकेट बनवलं, माझं जिवंतपणे श्राद्ध घातलं आणि आता आता इतकी वर्ष हे एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपवलं. इतकी वर्ष मला माझ्या मुलापासून, माझ्या रक्तापासून लांब ठेवलं. बास, घडून गेलेल्या गोष्टींमध्ये किती रमणार आहेस तू, का त्या गोष्टींचा वापर करणार आहेस? काय वापर? काय माहिती? एवढी माहिती मिळून सुद्धा काही उपयोग नाहीये आता. का उपयोग नाहीये? कारण आता तुम्ही जी काही माहिती दिली आहेत ना मला, ती घेऊन पुन्हा मी त्या घरात कधी जाऊच शकणार नाहीये. कारण माझ्या म्हातारीकडे आणि माझ्या त्या एक्स बायकोकडे माझ्या विरुद्धचे सगळे पुरावे आहेत. खरंच मूर्ख आहेस तू लकी. एवढूशा फडतूस पुराव्यामुळे तू तुझ्या मुलावर गिव्हअप करणार आहेस? अडतूच नाहीयेत ते पुरावे. छापलो गेलोय फुल शार्प फोकस मध्ये. व्हिडिओ केलाय त्यांनी माझा. मी पण मोठा कुठल्या माझात होतो माहित नाही. त्या दिवशी फ्लो मध्ये सगळं बोलून टाकलं, सगळं ओखलो त्यांच्या समोर. कसं मी आकाशला फसवणार आहे, कसे त्याचे सगळे पैसे लुबाडणार आहे, सगळं बडबडलोय मी. आणि कधी नव्हे ना ते त्या तिघांनी इतकी बुद्धी वापरली की ते सगळं बोलणं त्यांनी त्यांच्या फोन मध्ये रेकॉर्ड करून घेतला. तो व्हिडिओ डिलीट करण्याची जबाबदारी माझी. आज संध्याकाळपर्यंत तुझ्या विरोधात त्यांच्याकडे एकही पुरावा नसेल. आता त्या ठाकूरांच्या घरी पुन्हा एंट्री घ्यायची तयारी करा. घेणार एंट्री तर मी घेणार, आणि अशी तशी नाही. काय झालं? कुठे आहे? काही हवंय का? जेवण रेडी झालंय का बघायला आलेले. बस भाजीला फोडणी द्यायची. तू देतेस? नो थँक्स, तूच कर. अरे तुम्ही लवकर कसे काय आलात? तुमचा फोन कुठे आहे? असा फोन? मला महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. मी कधीपासून फोन करतो, तुमचा फोनही लागत नाहीये, म्हणून निघून आलोय मी परत. अहो फोनच शोधते, मला कळत नाही कुठे गेला. मी मगाशी तिथे. इट्स ओके, ते महत्त्वाचं नाही. पासून मला बोलायचं आहे तुमच्याशी. काय झालं आकाशराव? सगळं ठीक आहे ना? नाही, सगळं ठीक नाहीये. मला काहीतरी डिस्टर्बिंग कळलं, त्यानंतर माझ्या कामात लक्षच लागत नाही. वसुंधरा, तुम्हाला माहिती आहे ना माझा खूप विश्वास आहे तुमच्यावर. हो मला माहिती आहे, पण काय झालं तुम्हाला? मला खरं खरं सांग, तुम्ही नक्कीला काय सांगितलं? नाही नाही, मी त्या दिवशी सांगितलं ना. वसुंधरा प्लीज
प्लीज खरं सांगा ना. मला माहिती आहे तुम्ही लकीला काहीतरी बोलला होता. त्यांनी स्वतः मला सांगितलंय हे. पण तुम्ही मला का खरं सांगत नाही आहात? काय म्हणतोस तू? हिच्यामुळे लकी घर सोडून गेला? काय चाललंय काय हे? तू जर थांब ग. आकाश, बाबा मला लकीचा कॉल आला. त्यांनी स्वतः सांगितलंय की तो वसुंधरामुळे घर सोडून गेलाय. नाही नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज झाला असणार. अहो काही गैरसमज झाला नाहीये. लकी खोटं का बोलेल? मी तर हे आधीपासूनच म्हणत होते. वसुंधराव आता तरी खरं बोला ना. तुम्ही असं काय बोललात लकीला? आकाशराव, मी सांगतो. लकी, तू परत आलास? मला वाटलंच होतं तुला आमच्याशिवाय राहणारच नाही. पण अरे आधीच सांगायचं ना, मी हिच्यामुळे घर सोडून गेलो म्हणून. मी तिला तिची जागा दाखवून दिली असती लगेच. आई नाही, अहो प्लीज तुम्ही वहिनींना असं काही बोलत जाऊ नका ना. मला खरंच वाईट वाटतं त्याचं. ही गोष्ट खरी आहे की मी वसुंधरा वहिनींमुळेच घराबाहेर गेलो होतो, पण त्यांच्या बोलण्यामुळे नाही. मग मला खरंच कळत नाही मी तुम्हाला कसं सांगू. ही गोष्ट खरी आहे की वसुंधरा वहिनींचा माझ्यावर कधी विश्वासच नव्हता. त्यांना कदाचित मी या घरातच नको होतो.